की आपल्या देशातील जवळपास 60 ते 70% लोक ही शेती या व्यवसायावर त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि त्या शेतीसाठी जोपर्यंत आपण सिंचनासाठी मुबलक पाणी, वीज आणि जो शेतकरी त्या शेतात राबून कष्ट करून पीक पिकवतो, त्यानं पिकवलेल्या माल उत्पन्नाला त्या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी त्याला हमीभाव जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मला वाटते आपण जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न त्या ठिकाणी बघतोय ते आपण कधीही गाठू शकणार नाहीत. सभापती महोदय, मी कायम ऐकतो की आपण इतके मोठे हायवे बनवले, इतक्या मेट्रो बनवल्या, ह्या हायवेसाठी 70,000 कोटी, त्या हायवेसाठी 1,00,000 कोटी. सभापती महोदय, पण मला वाटतं अटल बिहारी वाजपेयीजींचंच त्या ठिकाणी विजन होतं नदी जोड प्रकल्प. मला वाटतं नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून बजेटमध्ये तरतूद करून त्या शेतकऱ्याला शाश्वत पाणी त्या ठिकाणी का उपलब्ध करून देत नाही? मला वाटतं हा माझा सरकारच्या पुढे प्रश्न आहे. सभापती महोदय, आपण बघितलं असेल ज्या वर्षी चांगला पाऊस होतो आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पीक पिकतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पन्न येतं, उत्पन्न आल्याच्या नंतर शेतकऱ्याला योग्य जर भाव मिळाला तर आपण त्या वर्षी बघा किराणाचं दुकान असेल, सोनाराचं दुकान असेल, गाड्याची दुकानं असतील, सगळी जोरात त्या ठिकाणी चालू असतात. पण ज्या वर्षी शेतकऱ्याचं पीक पिकत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, त्या वर्षी मात्र ही सगळे व्यवसाय करणारी लोक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असते. म्हणून माझी विनंती आहे की शेतीकडे बघत असताना जो दृष्टिकोन सरकारचा आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. ती शेती नफ्याची, ती शेती फायद्याची कशी करता येईल ह्याच्यासाठी सरकारने त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे.